आणि आता या क्षणाची सर्वात मोठी राजकीय बातमी, राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटेंना अभय दिलं जाते। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं कळत आहे। राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्याने ही माहिती जी दिलेली आहे, सूत्रांनी ही माहिती दिली आहे। माणिकराव कोकाटे आज अजित पवार यांची भेट सुद्धा घेणार असल्याचं कळतंय। बघा, राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याचं हे म्हणणं आहे आणि अशी माहिती सूत्रांनी दिली आहे, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही आहे। याचाच अर्थ कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादीचंच अभय असल्याचं बघायला मिळतंय। महत्त्वाचा मुद्दा आपण जर बघितला तर एवढा मोठा 42 सेकंदांचा व्हिडिओ समोर आलाय आणि त्यानंतर सुद्धा या ठिकाणी कोणतीच कारवाई जी आहे ती माणिकराव कोकाटे यांच्यावरती केली जाणार नसल्याचं कळतंय आणि ही महत्त्वाची माहिती एका वरिष्ठ नेत्यानं दिली असल्याचं कळतंय। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। माणिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादीकडून अभय मिळताना आपल्याला दिसतंय। काल माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या संपूर्ण या व्हिडिओ संदर्भातल्या चर्चेवरती स्पष्टीकरण दिलेलं होतं। मात्र त्यानंतर लगेचच रोहित पवार यांनी आणखी एक व्हिडिओ समोर आणलेला होता आणि जी भाषा माणिकराव कोकाटे यांनी कोर्टात खेचण्याची केलेली होती त्याला उत्तर दिलेलं होतं। मात्र आता आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीचंच माणिकराव कोकाटेंना अभय असल्याचं कळतंय।